सगळं आवरून वगैरे झालं, भांडे वगैरे लावायचे होते ना, ते लावून घेतलेले आहे मी. तर इथे बघा. आणि परत ना मला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी म्हटलं ना तुम्हाला अंडे बॉईल करणार आहे फक्त. चलो प्रिशु डैडी की तरफ भागो। प्रिशु जाना, भागना, भागो प्रिशु भागो। हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल। तर आज ना व्हिडिओची मी सुरुवात केलीच नव्हती, तर म्हटलं आता करून घेऊ। आज ना आम्ही गेलो होतो, एकाच्या एंगेजमेंट होती, एकाच्या एंगेजमेंटला गेलो होतो आम्ही। तर मस्तपैकी एंगेजमेंट वगैरे करून आला आणि ड्रेस चेंजच करायचे आहे मी। तर म्हटलं व्हिडिओची सुरुवात करून घ्यावं, कारण की व्हिडिओचं स्टार्ट केलाच नव्हता, म्हणून काहीतरी करून घ्यावं म्हटलं। तर प्रिशा आत्ताच आलो घरी आणि प्रिशा आल्याला ना लेकरं खेळत आहे, तर ती लेकरासोबत खेळत आहे। मी घरामध्ये आलेली आहे। तर आमचे भांडे इतका पसारा ना सकाळी तसाच ठेवली होती मी, एवढी फास्ट म्हणजे गेली होती आणि घाई करत होते, म्हणजे मी लवकर करावं म्हणून त्यांनी घाई केली। रॅकवरती तुम्हाला एकही भांडं दिसणार नाही, कारण की 2 दिवसापासून मावशी आलीच नव्हती। तर म्हटलं आज येईल मावशी, पण आज सुद्धा मावशी काही आली नाही। दाखवते तुम्हाला। हे बघा इथे भांडे ना तसेच पडून आहे, आता मला घासून घ्यावं लागेल एवढे। बघा हे आमची मॅडम तर आली आणि खेळायलाच लागली डिरेक्टली। कशाला तर सांगू का फ्रेंड्स, हे बघा हे ना पार्सल आलं होतं, तर हे यांचं आहे। तर मला ना सेम असंच घ्यायचं आहे गुड्डूजी। हां, मला ना सेम असंच घ्यायचं आहे। यांची साईज मोठी आहे, मला छोटी लागणार, पण मला ना असं एक शर्ट, काय म्हणतो याला, हां ओव्हर शर्ट मला ना असंच घ्यायचं आहे। खूप दिवसापासूनचं माझ्या डोक्यात आहे घ्यायचं म्हणून, पण बघूया कधी तरी घेऊ। तर असं दिसतंय बघा, माझं ना सगळं आवरून घेतलेलं आहे मी। आल्या एवढा पसारा करून ठेवला होता ना प्रिशाने, खूप जास्त पसारा केला होता। तर आता तिला ना बनाना मिल्क पाहायचं आहे, तर तेच मी तिला करून देते। घरं वगैरे मी आवरून घेतलेले आहे सगळे झाडून। तर मी सुद्धा कपडे वगैरे चेंज केले। सकाळी ना यांनी डीमार्टला गेले होते, तर हे फरसाण आणि हे फुटाणे आणि तर इथे बघा प्रिशाला ना बनाना आणि मिल्क प्यायचं आहे। तर सिर्फ मिल्क पीना है क्या? हाथ नहीं डालना प्रिशा, ये रे आकर गिर जाएगी ना, नहीं पीना है, नहीं अभी फिनिश हो गया। नहीं दूध पीना है क्या? नीचे नहीं गिराना। मी ना तुम्हाला म्हटली होती ना की भांड्यावाली मावशी आली नव्हती म्हणून, पण त्या म्हणजे येऊन गेल्या, तर त्या पूर्ण भांडे वगैरे क्लीन केलेले आहे। मी दागा पूर्ण भांडे घासून घेतले, थोडेसे वाळायचे आहे, तर ते लावून घ्यायचे आहे मला। त्याच्या सकाळी ना आम्ही घाईमध्येच होतो, तर तेव्हा मी डीमार्टला गेले होते। तर हे जे थोडंसं छोटं मोठं सामान होतं ना, ते आणले का नाही, तर मला हे ठेवून घ्यायचं आहे याच्यामध्ये डब्यामध्ये। आज रात्री तर स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, कारण की आम्ही जेवण करू ना आत्ताच आले होते, त्याच्यामुळे मग एवढं काही भूक नाही आहे। म्हणून मग यांना विचारते काय करू आणि काय नाही। त्याने तर बोलले की अंडे उकडून ठेव, तेच खाते। तर
मी अंडे खात होते पण मला ना मुळव्याधीचा खूप त्रास आहे. मग अंडे खाल्ल्यानंतर परत जास्त त्रास होईल म्हणून मग मी थोडं स्किप करणार आहे खायला. कारण की मी काल रात्री ना डॉक्टरकडे गेली होती. तर मी काल रात्री 10-11 वाजता मी डॉक्टरकडे गेली होती कारण की खूप जास्त मला त्रास होत होता मुळव्याधीचा. त्याच्यामुळे मग मी जाऊन आली. तर अंडे खाल्ल्याने परत जास्त त्रास होते. तर ते असो. तर बाकी तेल ठेवून घेत आहे. कोण गुड्डूजी आवरून वगैरे झालं. भांडे वगैरे लावायचे होते ना, ते लावून घेतलेले आहे मी. तर इथे बघा. आणि परत मग मला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी म्हटलं ना तुम्हाला अंडे बॉईल करणार आहे. फक्त अंडे करणार कारण की भूकच नाही आहे बिलकुल. तर तुम्हाला दाखवते. हे ना मी अंडे बॉईल करायला टाकलेले आहे. आणि मला आता रिकामाच वेळ आहे, स्वयंपाक नाही आहे. तर मी ही फ्लॉवर आणि ही पत्तागोबी कट करून मस्तपैकी एका बॉक्समध्ये भरून ठेवतो. म्हणजे माझं काम इझी होईल भाजीला वगैरे. तर तेव्हा मी पटकन काढून करू शकते म्हणून मग मी कट करून ठेवून घेते आता. तर बघा कोबी आणि कट करून मस्त भेटते. आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे कारण की भूकच नाही लागली आहे. आणखी पण दुपारून मी तुम्हाला दाखवते सांगितलं तर तेच खाऊन आपण कुठे लग्नाला किंवा गेलं तर खूप लागत नाही त्याच्यामुळे. आणि असं बघा रात्रीचं जेवण हलकंच करायला पाहिजे म्हणून त्याच्यामुळे मी तर जेवणच करते. त्यांनीच करणार. होय बेटा ठीक आहे ना. तरी ते बघा माझी ओके. आणि खेळलो थोडा फ्लॉवर कट करून घेतलेले आहे इथे मी. आणि हे जे पत्तागोबी आहे ना, मला मी एक यूट्यूब असं इंस्टाग्राम का यूट्यूब असं स्क्रोल करता करता मला एक दिसलं होतं. तर ती बाई ना एक मिनिट ती बाई ना असे जेवढे पानं लागते तेवढे घेत होती आणि तेवढ्याच हिची भाजी करत होती. जर आपण पूर्ण कट करून ठेवलं तर वेस्ट जाते, जास्त होते. त्याच्यामुळे मग मी विचार बदलवला. ओय ओय त्याच्यामुळे ना मग मी विचार बदलवली आणि मग म्हटलं मी की हे आपण पण तसंच ठेवायचं. काय करू सोनं आहे का? तर आमच्या ट्युशन आज दिवसभर झालं झोपले नाही. उद्या सकाळी स्कूल आहे तिची. तर असो हे तर मी एवढं करून ठेवलेलं आहे. बाकी त्यामध्ये बॉईल होतच आहे. तर चला विशेष असं काही व्हिडिओमध्ये थोडं शूट केलेलं आहे डेली रुटीनसारखं. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतात. तर ट्युशनला झोप येत आहे, तिला झोपून घालायचं आहे मला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि माझं इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे पद्मपुरे. याच्यावरती मी भरपूर सारे व्हिडिओज टाकत असते. ते तुम्ही जाऊन नक्कीच बघा आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलोसुद्धा करा मला. तर सर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर बाय. Audio Jungle. Audio Jungle.